नमस्कार बंधू भगिनींनो, दिवाळी सणाचे आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। 6 दिवस चालणारा हिंदू धर्मातला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे हा दिवाळीचा सण आहे। या सणाच्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व रामकृष्ण बदने या YouTube चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण यापूर्वी पाहिलेलंच आहे। आज आपल्याला या ठिकाणी धन्वंतरी पूजन किंवा धनत्रयोदशी हा दिवस का साजरा केला जातो याच्या पाठीमागची एक कथा या ठिकाणी आपल्याला पाहावयाची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तेव्हा रामकृष्ण बदने या YouTube चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। तर या दिवसा साजरा करण्याच्या पाठीमागचा जो पुराणात कथा आलेली आहे ती अशी सांगितलं जातं की विद्याधरीने एक दिव्य माळ दुर्वास मुनींना दिली। तर दुर्वास मुनींनी ती माळ आपल्याकडे ठेवायला पाहिजे होती, परंतु दुर्वास मुनींनी ती माळ इंद्राला दिलेली आहे। इंद्रानं देखील या दिव्य माळेचा सन्मान करण्याच्या ऐवजी इंद्रानं ती माळ ऐरावतीच्या गळ्यात घातलेली आहे आणि ऐरावतीच्या गळ्यात घातलेली ती माळ शेवटी हत्तीचा ऐरावत त्याने ती माळ आपल्या पायाखाली टाकली आणि ती माळ तुडवलेली आहे आणि तिचा एका अर्थानं अपमान केला। ही गोष्ट जेव्हा दुर्वास मुनींना कळाली तेव्हा दुर्वास मुनींनी रागाच्या भरामध्ये इंद्राला शाप दिला आणि सांगितलं की तुझं सगळं जे ऐश्वर आहे ते तुझं नष्ट होईल। आणि मग इंद्र खरोखरच ऐश्वर्य नसलेली देवता बनला। मग सगळ्या देवांना चिंता वाटली की इंद्राचं गेलेलं ऐश्वर्य त्याला परत मिळालं पाहिजे। मग ते सगळे विष्णूच्याकडे जातात। विष्णू देव म्हणतात की याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल। आणि मग हे सगळे देव आणि दानव समुद्र मंथनासाठी समुद्राच्या कडेला येतात। विंध्याचल नावाचा मोठा पर्वत त्याची त्यांनी काय केलेली आहे, रवी केलेली आहे आणि वासुकी नावाच्या नागाची त्यांनी काय दोरी केली, समुद्र मंथन केलेलं आहे आणि या समुद्र मंथनातनं 14 रत्न बाहेर पडले। त्या 14 रत्नांचा उल्लेख आपल्याला सगळ्यांना माहित असेल की ही 14 रत्न कोणत्या कोणत्या प्रकारची बाहेर पडलेली आहेत। तर त्यातलं पहिलं रत्न लक्ष्मी आहे, दुसरं कौस्तुभ आहे, तिसरं पारिजातक आहे, चौथं सुरा आहे, 5वं धन्वंतरी आहे, 6वं चंद्रमा आहे, 7वं कामधेनू, 8वं ऐरावत, 9वं रंभा, 10वं उच्चस्रवा, 11वं सारंग, 12वं धनुष्य, 13वं शंख आणि 14वं जे आहे ते अमृत आहे। आणि हे अमृत कलश या समुद्रातनं मंथनातनं बाहेर घेऊन येण्याचं काम धन्वंतरी या देवतेने केलेलं आहे आणि म्हणून त्याचा एका अर्थानं स्मृती दिन म्हणून धन्वंतरी पूजन सगळे वैद्य क्षेत्रातील लोक